हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचबरोबर तुळजाभवानीची जात कोणती याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुळजाभवानी मातेबद्दल तुम्हालाही काही माहिती पडेल. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये तुळजाभवानी माता की जय असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे व्यक्तीचा जन्म झाला की त्याला जातीचा शिक्का मिळत असतो. म्हणजे एखाद्या बाळाचा जन्म जर सोनार कुटुंबात झाला तर त्याची जात सोनार असते, एखाद्याची मराठी कुटुंबात झाली तर त्याची जात मराठा असते, एखाद्याची ब्राह्मण कुटुंबात झाली तर त्याची जात ब्राह्मण असते. तसेच तुम्हाला माहिती आहे का तुळजाभवानी मातेची जात कोणती? आता देवांना आपण जर जातीच्या बंधनात बांधायला गेलो तर लोक आपल्यालाच वेडं म्हणतील, कारण देवांना अशी जातीपातीची बंधनं बांधली जात नाही. तरीही अशी काही दैवता आहेत की त्यांच्या जातींचा उल्लेख केला गेलेला आहे. त्याचप्रमाणे आपण तुळजाभवानी मातेची जात नेमकी कोणती आहे ते बघूया. तर असं म्हणतात, पुराणांमध्ये असा उल्लेख आढळतो की तुळजाभवानी माता ही तेली समाजातील मुलगी आहे. त्यामुळे तुळजाभवानी मातेला तेली जातीची आहे असं म्हटलं जातं. तुळजाभवानी मातेचे तेली लोक जास्त भक्त आहेत. ती तेली कुटुंबातली मुलगी आहे, म्हणून तुळजाभवानी मातेची जात तेली आहे असा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये केलेला आहे. धाराशिवमधील तुळजापूर गावात वसलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराला वर्षभरात असंख्य भाविक भक्त भेट देत असतात. कुलदेवीच्या दर्शनासाठी ते जात असतात. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते, याचा उल्लेख आपल्याला इतिहासात आढळतो. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूरचे क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. तुळजापूरची देवी भगवती किंवा भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजश्री छत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी माता. ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी तर आहेच. हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानी मातेने तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिलेला होता असा उल्लेख देखील आपण इतिहासात वाचलेला असेलच. तुमची देखील कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आहे का हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आता महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे नैवेद्याचा. आपल्याकडे देवांची पूजा करून झाली की सर्वात शेवटी त्यांना नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक देवाचा एक वेगवेगळा नैवेद्य आहे. तर बऱ्याच ठिकाणी नैवेद्य गोडाचा असतो, काही देवांचा वेगळा असतो. तर तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य नेमका का दाखवला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. नवरात्र उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते आणि सांगता ही विजयादशमीने अर्थात दसऱ्याने होत असते. दसऱ्याच्या दिवशी आपण गोडाचा नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असतो. तुळजापुरात घरोघरी मांसाहार बनवले जातात आणि देवीला देखील मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. तर असं का बरं? तर त्यामागे एक कथा आहे. तर ती कथा अशी आहे, महिषासुराचा वध कोणत्याही पुरुष देवतेपासून होणार नव्हता, म्हणून सर्व देवतांनी मिळून शक्तीला आवाहन केलं आणि त्यातून तुळजाभवानी माता प्रकट झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो शरण आला आणि म्हणाला, माझं गर्व हरण झालं आहे असं म्हणून शेवटची इच्छा त्याने प्रकट केली. तर त्याच्या शेवटच्या इच्छा अशा होत्या की त्याचं नाव हे देवीच्या नावाच्या अगोदर घेतलं जावं आणि त्याला मांसाहारीच नैवेद्य दाखवलं जावं. म्हणून देवीच्या नावाच्या अगोदर किंवा देवीला महिषासूर मर्दिनी असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच तुळजापूर गावात दसऱ्याला घरोघरी मांसाहारी नैवेद्य बनवतो. पण
देवीच्या पूर्ण मुखाजवळ हा मांसाहारी नैवेद्य दाखवला जात नाही. पायापासून वरपर्यंत हा नैवेद्य नेला जातो, परंतु मुखाजवळ हा मांसाहारी नैवेद्य दाखवला जात नाही. मुखाजवळ गोडाचाच नैवेद्य आजही दाखवला जातो. तर तुळजाभवानी मातेला मांसाहारीच नैवेद्य का दाखवला जातो यामागे अशी कहाणी दडलेली आहे. दसरा अर्थात विजयादशमी हा एक विजयाचा उत्सव असतो. त्या दिवशी रावणाचं दहन देखील केलं जातं. गावोगावी पुतळे बनवले जातात, त्यांचं दहन केलेलं जातं. अशा प्रकारे आपण दसरा साजरा करत असतो. तर बऱ्याच घरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो, पण आजही तुळजापूर सोडून देखील इतर गावांमध्ये देखील काही घरांमध्ये मांसाहारी नैवेद्य बनवला जातो. सकाळी गोडाचा नैवेद्य बनवतात आणि संध्याकाळी मात्र मांसाहारी नैवेद्य बनवला जातो, मांसाहारी स्वयंपाक बनवला जातो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळजाभवानी मातेची जात कोणती, त्याचबरोबर तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य का दाखवला जातो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.